नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. अग्निशस्त्रांचा वापर करून गंभीर गुन्हे घडत असल्याच्या घटना समोर येत असल्याने पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. या पार्श्वभूमीवर अग्निशस्त्र बाळगून वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने धाराशिव येथील 3 इसम शिरपूर मार्गे गावठी बनावटीचे पिस्टल धुळ्याकडे जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुंबई-आग्रा महामार्गावर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने मिळालेल्या माहितीनुसार संशयित वाहनाची तपासणी केली असता वाहनातील 3 जणांची झाडाझडीत घेण्यात आली. यात 2 जणांकडे गावठी बनावटीची पिस्टल आणि एकाकडे 2 जिवंत काडतुसे आढळून आलीत. या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी 32,000 रुपये किमतीची प्रत्येकी 2 गावठी बनावटीचे पिस्टल, 2 जिवंत काडतुसे आणि महागड्या मोबाईलसह तब्बल 8,99,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाई धुळे यांना अशी एक खबर मिळाली होती की काही आरोपी कट्टे घेऊन धुळ्याच्या साईडला शिरपूरवरून येत आहेत. त्यांच्या याच्यामध्ये इंटरव्ह्यू केला असता त्यांना एक आपल्याला एक कार मिळालेली आहे. त्याच्यामधून मारुती नागनाथ माने हा राहणार आहे भूम धाराशिव, नाना अंकुश माने हा देखील राहणार आहे भूम, आणि ज्ञानेश्वर रामलिंग कदम हा कैकाडी गल्ली भूम, हे तिघही धाराशिव जिल्ह्यातले आरोपी आहेत. यांच्यावर पूर्वीचे 6 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडनं आपण एकूण 8,99,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याच्यामध्ये 2 कट्टे आहेत आणि 4 राऊंड्स आहेत, मोबाईल फोन आहेत आणि टाटा कंपनीची एक जेस नावाची वाहन आहे, असे आपण जप्त केले. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.